रेडी स्टार्ट. भारतीय संघराज्याची स्थापना गेल्या 36 वर्षांची वाटचाल ही अनेक अडथळ्यांना तोंड देत खंबीरपणे प्रगतीच्या व समृद्धीच्या दिशेने होत आहे. ही आनंदाची व अभिनंदनीय बाब आहे. कृषी, औद्योगिक व तांत्रिक केलेल्या प्रगतीमुळे भारताने जगात मानाचे स्थान मिळवले आहे. गतकाळाचा आढावा घेता या काळात ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांचा विसर पडून चालणार नाही, परंतु भारतीय जनतेने एकजुटीने या सर्व समस्यांना तोंड दिले व प्रगतीची आपली यशस्वी वाटचाल पुढे चालू ठेवली. परिच्छेद. यंदाचे वर्ष हे राज्याचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने त्यास विशेष महत्त्व आहे. अनेक क्षेत्रात विशेषतः गरिबांच्या व दलितांच्या उन्नतीसाठी हाती घेतलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात अग्रेसर राहिले आहे. राज्याचा रौप्य महोत्सव साजरा करताना तो केवळ समारंभपूर्वक साजरा करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांना या कालावधीत अधिक प्राधान्य देण्याबाबत शासनाने ठरविले असून त्यापासून जास्तीत जास्त आणि प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य लोकांना होईल या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे शासनाने ठरवले आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेत महाराष्ट्राला 10,500 कोटी रुपये निर्धारित करण्यात आले. या कालावधीत विकासक्षमता, सामाजिक न्याय, आत्मनिर्भरता, अधिक कार्यक्षमता, अधिक रोजगारांची नवनिर्मिती व गरिबीचे उच्चाटन ही उद्दिष्टे आहेत. प्रादेशिक असमतोल दूर झाल्याखेरीज राज्याच्या विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. त्या दृष्टिकोनातून प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी 1,500 कोटी रुपयांची तरतूद करून शासनाने ठोस पाऊल उचलले आहे. परिच्छेद. विदर्भ, मराठवाडा व कोकणासाठी विकासाचा विशेष कार्यक्रम नुकताच जाहीर केला. उर्वरित महाराष्ट्रातील व अवर्षण प्रवण भागासाठीही विशेष कार्यक्रम शासन तयार करीत आहे. अवर्षणाची झळ राज्याला परत एकदा बसली आहे. कमी पावसामुळे 17 जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्रात शासन सर्वतोपरी प्रयत्न करील व या दुष्काळाची झळ जनतेला कमीत कमी पोहोचावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शासन अधिकाधिक लोकाभिमुख बनत गेले आहे आणि त्याचबरोबर समाजातील मागासवर्गीय आणि दुर्बल घटकांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अन्य सबल घटकांबरोबर आणण्यासाठी वेगवेगळ्या थरांवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. समाजातील दुर्बल घटकांचा विचार करताना अपंग व्यक्ती ही समाजातील दुर्बल घटकातच मोडते ही वस्तुस्थिती आपणास मान्य करावी लागेल. समाजातील या अतिदुर्बल घटकांचे प्रमाण ढोबळमानाने 10% आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्यात अपंगांची संख्या जवळपास 6 लाख एवढी प्रचंड आहे. परिच्छेद. समाजातील एवढ्या मोठ्या संख्येच्या घटकावर आपण लक्ष द्यावयास पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. 1981 हे वर्ष म्हणून संबंध जगभर पाळले गेले आणि त्या निमित्ताने देशात तसेच महाराष्ट्रातही सर्वसामान्यांचे लक्ष अपंगांच्या समस्यांकडे वेधले गेले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार अतिदुर्बल आणि अपंगांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करून सरकारी कार्यालयात नोकरी देण्यास प्रयत्नशील आहे. स्टॉप.